तुम्ही कधी विचार केलाय का मुंबई इतकी मोठी झाली तर पुढची मुंबई कुठे उभी राहणार? आणि मला वाटतं आज पुन्हा तसाच एक चॅप्टर सुरू होतोय. त्याचं नाव आहे KSC न्यू टाउनशिप, म्हणजे कर्नाळा, साई आणि चिरनार. आणि या संपूर्ण टाउनशिपला डेव्हलप करण्याची जबाबदारी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी MMRDA ला दिली आहे. उरण, पनवेल आणि पेन या 3 तालुक्यांमध्ये पसरलेला हा प्रोजेक्ट तब्बल 124 विलेजेस मध्ये डेव्हलप होणार आहे. ही फक्त प्लॉटिंग नाही, हा एक कम्प्लीट स्मार्ट सिटी विजन आहे. रेसिडेन्शियल झोन्स, कमर्शियल हब्स, IT पार्क्स, डेटा सेंटर्स, एज्युकेशन हब्स सगळं एका लॉंग टर्म मास्टर प्लॅन नुसार. म्हणूनच MMRDA ने स्मार्ट सिटी प्लॅनिंग साठी साऊथ कोरिया सोबत टेक्निकल कोलॅबोरेशन केले. कनेक्टिव्हिटी बघा, ऑपरेशनल नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, अटल सेतू, अर्बन रेल्वे लाईन, प्रपोज्ड मेट्रो, मल्टी मॉडेल कॉरिडोर आणि गोवा हायवे सगळं या इकोसिस्टमला कनेक्ट करणार आहे. म्हणजे आज रॉ लँड, उद्या प्लॅन टाउनशिपचा भाग. हिस्ट्री बघितली तर नवी मुंबई आणि उल्वेने अप्रिसिएशन काय असतं ते सगळ्यांना माहिती आहे. फ्युचर काय याची कोणी गॅरंटी देऊ शकत नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, जेव्हा MMRDA सारखी ऑथॉरिटी एका सिटीचा ब्लू प्रिंट लिहिते तेव्हा फक्त रोड्स नाही बनत, तर पुढच्या पिढींच्या ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा तयार होतात. हे सगळं देत आहेत जमीनवाले, तुमच्या हक्काचा प्लॉट. 1 कोटीहून अधिक भारतीयांनी निवडला आहे जमीनवालेला. जमीनवाले, इकडे डील होईल.